मुळात संपूर्ण राज्यामध्ये संतोष देशमुखची जी निर्गुण हत्या झाली ती राज्यभरात गाजत असताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरली असताना संत नामदेव शास्त्री महाराज यांनी जे धनंजय मुंडे यांना जी क्लीन चिट दिली ती अत्यंत चुकीची आहे। कारण त्यामध्ये सुरेश धस साहेब असू दे, प्रकाश सोळंके साहेब असू दे, सर्वांनी धनंजय मुंडे यांच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा संपूर्ण महाराष्ट्राला परिचित करून दिलेला आहे। असे असताना संतांची आपली परंपरा आहे की त्यांनी लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे, पण हे संत नामदेव शास्त्री हे सरळ यात राजकीय वाश येऊन कोणाच्या तरी राजकीय उद्देशाने प्रेरित होऊन त्यांनी धनंजय मुंडे यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करीत आहेत। पण संतांची शिकवण काय आहे की सर्व हे संतांनी कुठल्या एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी किंवा कुठल्या व्यक्तीसाठी काम केलं नाही आहे, पण अतिशय उच्च दर्जाची लाईफ जगणारे परदेशात जाणारे हे नामदेव शास्त्री यांच्या सुद्धा संपत्तीची चौकशी केली पाहिजे असं आमचं मत आहे। खरं तर भगवानगड हे महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि त्या भगवानगडाचे ते महंत आहेत आणि जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्या प्रकरणामध्ये ॲक्च्युली अशा महंतांनी धार्मिक क्षेत्रामध्ये असलेल्या महंतांनी बोलू नये आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण हे महाराष्ट्रात गाजलेलं प्रकरण आहे। त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातील जनता ही इन्व्हॉल्व आहे की जनतेच्या मनात आहे की यामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्या पाठीशी जे कोणी असतील त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे। या भूमिकेत महाराष्ट्रातील जनता असताना महंतांनी महाराष्ट्रातील जनतेच्या विरोधात भूमिका घेणं हे मला तर एक सामान्य नागरिक म्हणून आणि मराठा समाजातील तरुण म्हणून मला तर चुकीचं वाटतंय। त्यांनी बोलताना आज असं पण म्हणलेलं आहे की सन्माननीय मंत्री महोदय हे जर धार्मिक क्षेत्रात असले असते तर ते संत झाले असते। मला खरं तर त्यांचं आश्चर्य वाटतंय। लोकभावना काय आहे तर लोकभावना ही आहे की हे प्रकरण जोपर्यंत न्यायप्रविष्ट आहे किंवा यामध्ये आरोपींना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत सन्माननीय मंत्री महोदयांनी राजीनामा द्यावा असं लोकभावना असताना पण लोभाचं पद हे त्यांना सुटत नाही आहे आणि त्यांच्यामध्ये त्यागाची भूमिका नसल्यामुळे ते कशा पद्धतीने संत झाले असते हे नामदेव शास्त्रींनी जरा जनतेला सांगायला पाहिजे होतं। कारण लोकभावना ही सगळ्यात महत्त्वाची असते संतांच्या बाबतीमध्ये। तर आपण महाराष्ट्रातील संस्कृती जर बघितली तर आत्तापर्यंतच्या लोकभावनेच्या माध्यमातूनच संत उभे राहिलेले आहेत आणि संतांनी लोकभावनेच्या माध्यमातूनच लोकांना प्रेरित केलेला आहे, एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे आणि अशा लोकांची तुलना जर संतांच्या बाबतीत करत असतील तर ते चुकीचं वाटतंय की महाराष्ट्र एक पुरोगामी विचारांचा राज्य असताना सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारं राज्य असताना महंतांनी एखाद्या विशिष्ट समाजाला कुठंतरी पाठराखण करण्याचा त्यांचा जो प्रयत्न केलेला आहे तो चुकीचा वाटतोय। असं त्यांनी करू नये, यापुढे तरी त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं। निश्चितच कारण काय झाले महाराष्ट्रामध्ये गेल्या 2014 पासून आपण बघतोय महाराष्ट्रातील राजकारण केंद्र शासनाच्या ईडीच्या माध्यमातून साध्यातल्या साध्या पानटपरीवाल्याला मेहंदी काढणाऱ्या हातावर मेहंदी काढणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ईडीच्या नोटिसा गेलेल्या आहेत। मग जर एखाद्याची संपत्ती जर तुमच्या इन्कम सोर्सपेक्षा जर जास्त असेल तर त्याची चौकशी एक सामान्य नागरिकांना जर वाटत असेल तर त्यांनी करायला हवी। कारण अंजनी दमानी यांनी सुद्धा खूप काही असे पुरावे दिलेले आहेत, त्या बाबतीत सुद्धा ईडी भाग घेत नाही आहे आणि जे प्रमुख आरोपी आहेत ॲक्च्युली कराड म्हणून कोणतरी आहेत त्यांच्यावर सुद्धा ईडीने 2दा-3दा नोटिसा देऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही। पण आमच्या म्हणजे एखाद्या काम झालं राजकीय पुढाऱ्यांना असं गुन्हेगारी क्षेत्रातील असल्यासारखं उचलून घेऊन जाते ईडी, त्यावेळेस ही ईडी त्या कराडांची भूमिका म्हणजे कराडांच्या विरोधात भूमिका वेगळी घेते आणि राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधात भूमिका वेगळी घेते। हे कुठेतरी सामान्य नागरिक म्हणून खटकतंय। खरं बघायला गेलं तर नामदेव शास्त्री साहेबांचं आता साहेब म्हणतो महंत म्हणणं पण चुकीचं आहे। कारण की त्यांचं राजकीय आयुष्य म्हणा किंवा त्या पदावर बसण्यासाठी मुंडे कुटुंबियांनी त्यांना किती मदत केली आहे आणि गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नंतर वेळोवेळी धनंजय मुंडेंनाच त्यांचं साथ राहिलेली आहे।
मध्ये दसरा मेळाव्याच्या वेळेस पण पंकजाताई मुंडेंना त्यांनी दसरा मेळावा तिथं घेऊ दिला नव्हता, त्यांनी भगवानगडाच्या खाली घेतला होता. म्हणजे वेळोवेळी ज्यावेळेस धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई विरोध होते त्यावेळेस पण धनंजय मुंडे साहेबांचीच पाठराखण केलेली आहे. त्यामुळं हे शुद्ध राजकीय हेतूतून महंत नामदेव शास्त्री साहेबांनी बोललेलं आहे आणि संतांच्या परंपरेत त्यांनी बसतच नाहीत. कारण की त्यांनी ते महंत झालेत ते धनंजय मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने झालेले आहेत. त्यामुळं ते त्यांचीच पाठराखण करणार. आणि जर तुम्ही भगवान गडावर गेलात, भगवान बाबांचं स्थान आणि महंत नामदेव शास्त्री जिथं राहतात ते जरा आतनं जाऊन बघा, विलासी आयुष्य कसं जगतात. एखादा महंत, एखादा संत असं विलासी आयुष्य कुठं जगतो हे मीडियाने सगळीकडे दाखवावे. आणि बाकी तर आता ऑनलाईन सगळीकडे फोटो त्यांचे पडाच लागलेत. त्यामुळं आम्ही बोलण्यापेक्षा तुम्हीच त्यातून प्रबोधन घ्या की हे महंत आहेत का खरे.